विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एस न्यूजनं कोल्हापुरातील काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या। महायुतीच्या यशामध्ये लाडकी बहीण योजना, धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण करणारा प्रचार याचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार यांनी सांगितलं। यावेळची सत्ता महाविकास आघाडीचीच येणार असं असताना इथं वेगवेगळ्या पद्धतीचे निकाल इथं पाहिलेत। कोल्हापूरमध्ये अनेक वर्ष मी राजकारणामध्ये निकाल पाहिला, पण 10च्या 10 सीटा इथल्या जातात याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका आहे। या ठिकाणी लाडक्या बहिणीचं नियोजन या ठिकाणी केलं ते सुद्धा आमच्या दृष्टिकोनातून चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे। दुसरं महत्त्वाचं आहे की जातीवादीवर जास्त यांनी ताण दिलेला आहे। आत्ताच मुस्लिम समाजावर अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी विचार करायला लागलेत की काँग्रेसला मतं देऊ नका, काँग्रेसचं असं आहे तसं आहे। दरम्यान याच पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतपत्रिकांवर निवडणुका व्हायला हव्यात असं मत व्यक्त केलंय। दोन्ही आघाडींना सेम जागा मिळतील आणि सत्ता स्थापन करण्यासाठी अडचणी निर्माण होतील अशी अवस्था होती आणि 2 नंतर ज्या वेळेला 200च्या वर जागा या महायुतीला मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला या निकालाबाबत शंका यायला सुरुवात झाली। संध्याकाळी 6 नंतर ज्या वेळेला निकाल स्पष्ट झाले आणि 233च्या आसपास महायुतीला जागा मिळाल्या, खरं म्हणजे शरद पवारांच्याकडे गेल्या 5 महिन्यातला वाढता कल पाहता शरद पवारांच्या वैयक्तिक 63 जागा निवडून येतील असं वातावरण उभ्या महाराष्ट्रामध्ये होतं। कोल्हापूरमधली पहिली जागा ही समरजित घाटगे यांची निवडूनच आली असं वातावरण असताना कोल्हापुरातल्या 10 जागा जातात याचं फारच सर्व कार्यकर्त्यांना दुःख झालेलं आहे। कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचे अशोक पोवार यांनी भाजपच्या यशामध्ये लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निवडणुकीत करण्यात आलेल्या पैशांचा वारेमाप वापर याचाही वाटा असल्याचं सांगितलं। पास आलेत का, पाकिटं आलीत का, खुलेआमपणे लोकशाहीमध्ये हे लोक विचारत होते। यामुळं आमच्यासारख्या रस्त्यावर काम करणाऱ्या आणि समाजासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्याला आता विचार करायची वेळ आलेली आहे की अशा पद्धतीनं जर निवडणुका होणार असतील तर आम्ही कदापि याच्यामध्ये कुठेही पोचणार नाही, कारण लोकांनीच लोकशाही विकलेली आहे असं आमच्या निदर्शनाला आलेलं आहे। सगळेच लोक याच्यामध्ये असे नाही आहे। दरम्यान ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात असली तरी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ईव्हीएम हॅक करता येत नसल्याचं स्पष्ट केलंय। ईव्हीएम आल्यापासून ईव्हीएम मतदान केंद्रावरती जाईपर्यंत परत मतदान स्ट्रॉंग रूमला येईपर्यंत सगळा डेटा आहे तो राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिला जातो। पहिल्यांदा फर्स्ट लेवल चेक आपण करतो, तेव्हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आपण बोलवतो, त्यांच्या उपस्थितीमध्ये FLC फर्स्ट लेवल चेक करतो। रँडमायझेशन आपण प्रत्येक टप्प्यावर करतो। रँडमायझेशन करून रँडमली मशीन आपण त्या मतदारसंघात पहिल्यांदा पाठवतो। त्याची माहिती, त्याचे सगळे नंबर आपण राजकीय पक्षांना देतो, कुठली मशीन कुठल्या मतदारसंघात गेली। महाराष्ट्राच्या निकालाचं वेगवेगळ्या पातळ्यांवर विश्लेषण सुरू असताना लाडकी बहीण योजना, आर्थिक गणित यासह ईव्हीएमचा गैरवापर या मुद्द्यांबरोबरच महाविकास आघाडीकडे प्रचारादरम्यान मुद्द्यांचा अभाव होता असंही कारण सांगितलं जातंय।